वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं आता वैभवची आपली रोजची कामं चालू झालेली आहेत बघा। तो चालला होता मळ्यात तिकडे, तर म्हटलं चला आम्हीही येतो म्हणून। बसा तुम्ही दोघं, आलो आम्ही। इथं काय नाही, मग 11 वाजताला बसवलं आणि मग म्हटलं चला जाऊन येऊया मळ्यात, त्याच्या निमित्तानं थोडंसं फिरायचं पण होईल म्हटलं। आणि इथं आमच्या जवळच्या भाऊकीतल्याच बारशाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे तिथले सॉन्ग वगैरे बरेच ऐकायला येत होते। व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आवाज येतच असेल त्याचा। म्हणजे असं झालं की मी आणि सृष्टीवानी काय बोलत होतो हे तुम्हाला कळतच नव्हतं, त्याच्यामुळे मला तिथं थोडंसं व्हॉइस कमी करून मला व्हॉइस ओव्हर करावा लागला। तर आलो आता, दोघी जण निघालोय बघा, हे बघा। आणि इकडं काय नाही, सगळी मका वगैरे काढून घेतलेले, रानं अशी मोकळी पडलेली आहेत नांगरून वगैरे। मागच्या वेळेस आले होते तेव्हा मका वगैरे होते, सगळीकडे जास्त हिरवळ होती, ह्यावेळेस थोडीशी कमी आहे। आणि इथं बघा आता इकडं कांदा वगैरे पण लावलेले, मला काय माहित नव्हतं इथं कांदा होता लावलाय वगैरे असं, पण आत्ता जाताना दिसला तर म्हटलं चला तेही तुम्हाला दाखवूया। आणि मग निघालो आता वैभवला शोधत शोधत। मला वाटलं वैभव इथं जवळच असेल, पण तो तिकडं खूप लांब होता, मग त्याच्यामुळे आता निघालो दोघी जण गप्पा मारत मारत। छान वाटत होतं फिरायला असं मळ्यात। देखो देखो वैभवकडे आलोय, मळ्यात बोलवलं होतं जरा म्हणून। सृष्टीवाहिनी निघाले होते, मी म्हणजे मी पण येते आता, घरात बसून काय करणार आहे। हाय नाही सृष्टीवाहिनी? बोला की। माझ्या बरोबर असलेले बारके दिसता बघा तुम्ही। हाय तिच्यापेक्षा बारके दिसते का माझ्यामुळे? जरा असं त्या बारकं बघायचं 2 मिनिटात सुख तेवढंच। पण तुमच्या पुढे मी लय मोठी दिसते मला। होय काय? बघू कुठं लागलं कुत्र्याचं गवत? कुठं लागलं? हा चला, सृष्टीवाहिनीच्या पॅन्टला कुत्र्याचं गवत लागलं। आता इथं काय दिसना बी, तुम्हाला दाखवलं असतं। असं गवत बघितलं की माझ्या हातले सळसळ करतात असं ओढून काढायला। पहिलं काढलेलं केलेलं त्याच्यामुळं। विहिरीत पाणी आहे का आता? इथं काय लावलंय हे? आता एवढीच ही आमची विहीर। ह्यावेळेस पाणी राहिले उन्हाळ्यात चक्क विहिरीला। चला वय वैभव, 10 मिनिटाचं काम आहे म्हणलं, यस तर 10 मिनिटं गेली। 10 मिनिटाचं काम आहे म्हटलं, यस तर 10 मिनिटं गेली। हो, एवढं लांब कशी न्यायचं आता पेंड्या खांद्यावर? इकडे येत नाही का गाडी मग? अच्छा, का तिकडं एवढा लांब गाडी लावली? सीसीटीव्ही झाली हा, कॅमेरा मध्ये सीसीटीव्ही झाले म्हणलं। 24 तास नजर काही। बाबा एवढं मोठं कसं उचलायचं पण तू? कॅमेरा चालू आहे लगेच उचलते। होय का? मी जवळ असतं तर टाकू लागली असते। अरे एवढं लांब गाडी लय लांब, आणखी जवळ इथं जरा। चावायचं नाही अंगाला कुस्त्याची। नाही नाही घे हाय सावकाश घ्या। काय झालं रे? सैल झालं काय? अच्छा, सुटलं असतं सगळं। वैरणीची आंघोळ झाली असती मग तुझी। उचल लागू काय? सावकाश सावकाश बाबा। काय आता त्याला ऐकायला नाही जायचं? अहो हे दाव तुटतंय ना सारखंच। हा मग काय? होय होय होय, गेला वैभव बाई तिकडं।
येते का नाही बांधायला? दोन दोन पेंड्या घेऊ का सुट्ट्या सुट्ट्या? मी अंग खाजवल म्हणूनच म्हणत बाहेर वाटत होतं मला. हा त्यात काय सोडून एक एक टाकायची काय? सोडून एक एक टाकायची काय त्याच्यात? अच्छा ए वैभव दोन दोन तर नीती गेले राहू दे. सृष्टीवाहिनी वाऱ्यानं जाचाल तुम्ही उडून पेंड्यान ती. अरे खरंच नेते मी वैभव, खरंच घेते मी. का आता दोघ जण हेल्पट 2-4 अजून एक हेल्पट 30 होते. असं नको होय म्हणतोय की मला असं वाटतं बारकं बाळ असल्यासारखं मी. होय वैभव आरवला असताना कसं राहू दे म्हणतोय तसं मला म्हणतोय राहू दे. सवय नाही करायची मोडली म्हणून म्हणते मला. त्यात चावतंय पण लय मला ती सण होत नाही चावली आहे ना. कुसले लागते त्याची. अजून 1-2 हेलपाटे होते त्यांची. गरम झाला होता. अच्छा हा हा वार काय कसलं सुटलं बघाई. म्हणून म्हणलं तुम्ही जाचाल मग अशी ओढून पेंड्या घेऊन तसंच. मकच दाणे खायला आलेत का काय बळंग्या? मकच दाणं बळंग्या केड पाळली होती काय तुम्ही? तुम्हाला माहितीये हा येतात. हा होय होय. आणि इथं काय मग त्यांचं दोघांचं काम चालू होतं आणि मला इथं बारक्या बाळासारखं साईडला बसवलं होतं. ऊन होतं जास्त त्याच्यामुळे राहू दे म्हणत होते. काहीतरी मला वाटतं 40-50 पेंड्या राहिल्या होत्या आणायच्या. त्याच्यामुळे ती गाडा घेऊन आलते ना, त्याच्यात घेऊन जायच्या होत्या म्हणून मग ते दोघं जण नेऊन टाकत होते. आणि गाडी पण एवढ्या लांब लावली होती की काय विचारूच नका. या की पुढे जरा लय पोळायला लागला आता. ऊन लय लागायला 11:15 वाजले. 11:15 झाले. गाजर बनलं गाजरासारखं लाल भडक झालं. कशाच बारकं बाळ असल्याने मला हातच लावू दिला नाही कशाला. मग काय कर गाल झाले उन्हानं. आवाज घड्यामध्ये कुणाचा? त्यांना छान दिसत. हा होय. तिथं घरी कसं दिसतं तसं दिसतं इकडून दाबल्यावर. होय का? हा नाही वाटत तसं. वाटत मी दाखते. आबोलीला छान फुलं आली ती. आमच्यात थोडा बहर कमी आला. कोको झोपला की गारव्याला. आंब कधी काढायला येतात? आता कधी उतरवत काय भारी वाटत. हा ना. केळी कधी पिकते काय माहिती. आलो मळ्यातनं आणि इथं बसलो होतो खॉटवरती बघा. आणि इथं आरो वाजताचं पण चालू होतं मामीसोबत मजा मस्ती करायची. हे बघा इकडं लय प्रेम होतं चाललं होतं आरोचं मामींवर. आणि मग काय वैभव तिकडून आला होता गाडी घेऊन म्हणून मी तिकडे चालले होते. म्हणलं तिकडचंही थोडंसं तुम्हाला दाखवूया म्हणून. ऊन तर एवढं पडलं होतं की तेवढं सुद्धा चालायला नको वाटत होतं. असं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, ऐकलं असेल, धाप लागत होते आम्हाला उन्हातनं. आम्ही चालून आलो होतो तेव्हा. आणि हे बघा इथं वैभव आलाय बघा. ते जेवढ्या तिथं पेंड्या राहिलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या एकदाच टाकून तो घेऊन आला होता. आणि ती गाडी लांब उभा असल्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही आली तिथून. तर इथं इकडच्या साईडला आता काढून घ्यायच्यात. इकडं हे जे आता जनावरांचा गोठा दिसतोय ना, हे
हे आत्ता बनवलेलं आहे बरं का. तिथं ॲक्च्युली पहिलं आमचं जुनं घर होतं, छपराचं होतं, त्याच्यामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो. आणि आत्ता जे सध्याचं घर तुम्ही बघताय ते आत्ता मला वाटतं माझ्या एंगेजमेंटच्या अगोदर जस्ट बांधकाम त्याचं झालं होतं. त्याच्यामुळे नवीन घरात काय राहायला भेटलंच नाही. नवीन घरात राहायला आले तसं माझं लग्नच झालं, त्यामुळे काय मला नवीन घराचा लय आनंद घेता नाही आला. आणि आता तर सुट्टीला काय मग ह्या वर्षाचं त्या वर्षाला येते, त्याच्यामुळे काय जास्त नसतंय ना. पण इथं आता हे जनावर बांधलेत ना, इथं जुनं घर होतं त्याच्यामुळे त्या जागच्या लय आठवणी येते आमच्या. आणि इथं इकडून पण बघा दिसते तुम्हाला सगळं. इथं मग काय आता वैभव इथं सगळ्या पेंड्या लावून घ्यायला लागलेलं आहे. जेवण करायचं आहे, भूक लागली खूप जास्त. तर म्हटलं चला ह्याचं पण इथलं काम आवरलं म्हणजे सगळे मिळूनच बसू जेवायला. आणि नॉर्मली तसं होतं की जेव्हा आम्ही इकडे येतो तेव्हा मागे पुढे कोण आम्ही जेवायला बसत नाही. किती भूक लागली आणि काय जर झालं तर सगळे मिळूनच बसतो, सोबतच बसतो, एका ताटातच बसतो जेवायला. त्याच्यामुळे होऊन जातं, त्याचं काही नाही. आणि बरं वाटतं. रोज काय घरी असतं आपलं करायचं खायचं, मग निवांत इकडच्या पद्धतीने इकडं चाललं असते. तर आलो आता पिल्लू आणि मी इकडं घराकडं. वैभव म्हटलं वैभव सृष्टीबाईंनी येतील म्हणून. आणि इथं आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मग अशी मामीवरती लय प्रेम होतं चाललं होतं, रोज आता मम्मावरती चालले. या ना जेवायला 11 वाजता. सारखं फरसाना खायचा नसतो. आरव चल या. तुमच्या केसात मकच पडले बघा थोडं थोडं मगाच. आणि आता बसलोय मस्तपैकी सगळेजण जेवण करायला. आता थोडंसं जेवण करायचं आणि झोप काढायची. परत तुम्हाला म्हटलं तसं इथं कार्यक्रम आहे बारशाचा, तर तिकडेही जायला आम्हाला रेडी व्हायचंय. परत 4 वाजता आहे, तर काय आवरून तोपर्यंत थोडंसं पडून घेऊया. मग या सगळेजण जेवण करायला. आणि कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.